नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता शशिकांतने पंकजच्या पोटाला पिस्तूल लावलेली असते. शशिकांत आता पंकजला मारत असतो. तेवढ्यात मोठ्याने ढिश्यूम असा आवाज येतो आणि त्या क्षणी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मंगला मावशीने तर तोंडाला हातच लावलेला असतो आणि आता त्या आवाजाने बाहेर बघत असलेला अस्मित देखील आता घाबरलेला असतो. आणि तेवढ्यात मोठ्याने टाहो फोडत मंगला मावशी म्हणते की माझा नवरा गेला. तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की तुझा नवरा काही मेला बेला नाही बघ, तो जिवंत आहे. तर आता एक टोकरी हातात घेत पंकजने तोंडासमोर धरलेली असते आणि आता पंकज मंगला मावशीला चेहरा दाखवत म्हणतो की आहे आहे मंगले, मी आहे बरं का जिवंत, मला वाचवलं या टोकरीने. आणि त्या टोकरीलाच गोळी लागलेली असते. तेवढ्यात पाठीमागून अस्मित तिथे येतो आणि म्हणतो कसला आवाज आला. तर लगेच शशिकांत म्हणतो की अरे दिवाळीचा फटाका फुटला. अस्मित म्हणतो की दिवाळी तर झालीच ना. तर आता शशिकांत म्हणतो की दिवाळी झाली रे, पण तरीही फटाके फुटले. तर आता लगेचच शशिकांत अस्मितच्या गळ्यात हात टाकून त्याला बाजूला आणतो आणि म्हणतो कसं आहे ना, तुझं हे सासर आहे ना खूप भिकारडं आहे रे. तर लगेचच अस्मित म्हणतो काय. शशिकांत म्हणतो की हो रे, त्यांच्या तोंडावरून लगेचच आपल्या लक्षात येतं खूप भिकारडे आहेत, खानदानी भिकारडे म्हणतात यांना. तर लगेचच अस्मित म्हणतो की मग मला हे लग्न मोडावं लागेल. ते ऐकून आता शशिकांतला मोठा धक्का बसतो आणि शशिकांत म्हणतो की हा काय मूर्ख आहे का. तेव्हा आता शशिकांत विचार करून पुन्हा अस्मितला म्हणतो की अरे तुझं हे सासर जरी भिकारडं असलं ना तरीसुद्धा रमा चांगली रे, तुला तिच्यासोबत लग्न करायला काहीच अडचण नाही. अस्मित म्हणतो की असंही होय. तर शशिकांत म्हणतो हो हो. शशिकांत म्हणतो की ही मंगला मावशी आहे ना, सकाळी उठल्यानंतर तिचं तोंडही बघूशी वाटत नाही आणि हा पंकज तुला कळेलच रे नंतर. हे लोक एवढे पैशाला हपापले आहे ना, तर रस्त्यावरचे भिकारी यांच्यापेक्षा बरे पैशासाठी हे वाटेल ते काहीसुद्धा करतात, असे आता शशिकांत आता अस्मितच्या मनात भरवत असतो. अस्मित म्हणतो की म्हणजे लग्न झाल्यानंतर हे माझ्याकडे सुद्धा पैसे मागतील, तेव्हा मला आता या लग्नाचा विचारच करावा लागेल. शशिकांत म्हणतो की तू काय भिकारी आहे का. अस्मित म्हणतो नाही नाही. मग शशिकांत म्हणतो तू कशाला एवढा विचार करतोयस. शशिकांत म्हणतो की तू काही काळजी करू नको रे अस्मित, या लग्नानंतर ना मी यांना एक दुकान टाकून देणार आहे कपड्याचं. तर आता अस्मित म्हणतो की अच्छा म्हणून काका तुम्ही साडी नेसलात होय. तर पंकज म्हणतो हो अरे डेमो दाखवतोय ना त्यांना, म्हणजे मला कपड्याचं दुकान चालवायचं आहे ना. शशिकांत म्हणतो डेमो. तर अस्मित म्हणतो अच्छा असं आहे का. आणि आता पंकज ह्या मंगला मावशीला डोळा मारत अस्मितला म्हणतो की मला ना या बिझनेससाठी साहेबच पैसे देणार आहेत बरं का. ते ऐकून आता इकडे शशिकांतला देखील मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की हो हो अरे अस्मित, मी यांना पैसे देण्यासाठीच आलोय आणि हे घे 5,000 रुपये. असे म्हणत शशिकांत 5,000 रुपये देऊ लागतो. तर तेवढ्यात पंकज ती टोपली पुढे करतो. ते बघून आता लगेचच शशिकांत म्हणतो की बघितलं का अस्मित, खानदानी भिकारी कशी टोपली पुढे केली ती. इकडे आता घाईघाईने आणि तावातावाने रेवा ही सीमाच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते आई तुम्ही इथे काय करताय. अहो बाहेर रमा तुम्हाला शोधते. तेव्हा आता सीमा म्हणते रमा अगं ती बाहेर गेली. तेव्हा आता रेवा म्हणते की हो ती बाहेर गेली होती, पण मला वाटतं तिचं काहीतरी बिनसलंय, बाहेर ती मोठमोठ्याने रडते. ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसतो आणि विचार करत सीमा म्हणते रमा रडते आणि पटकन आता सीमा ही बाहेर जाते. तेव्हा आता बाहेर जाताच आता रेवा विचार करते की यांचा जीव या रमासाठी अजून किती घुटमळतोय. रेवा म्हणते ठीक आहे असू दे, पण मला आता माझी वस्तू घेण्याचा हाच मोठा चान्स आहे. असे म्हणत आता रेवा सीमाचे कपाट उघडते आणि अखेर आता ते कपाटात सगळीकडे शोधून रेवाला तिचं मंगळसूत्र मिळालेलं असतं, पण ते मंगळसूत्र तिचं नसून रमाचं असतं आणि रमाक्षे हे त्या मंगळसूत्रावर नाव असतं. ते मंगळसूत्र आता रेवा ही समोर धरते. इकडे आता पंकज हा शशिकांतला म्हणतो की तुम्ही तर मला फक्त 5,000 दिले, तर आता तुम्ही मला 40,000 देणार होते ना. शशिकांत म्हणतो की मी आणि 40,000. तर पंकज म्हणतो हो ना. मावशी म्हणते 40,000. तर पंकज म्हणतो हो.
शशिकांत आता अस्मित समोर म्हणतो की अरे मी म्हणालो होतो पंकज, पण मी एवढी कॅश आणली नाही. मावशी म्हणते की अहो, एवढा मोठा माणूस एवढी मोठी कॅश घेऊन फिरेल का? मावशी आता शशिकांतला म्हणते की तुम्ही एक काम करा, यांचा मोबाईल आहे ना, तुमचा मोबाईल घ्या आणि त्याच्यावरून यांच्या मोबाईलवर पैसे पाठवा. पंकज म्हणतो हो हो. मावशी म्हणते की तुम्ही पैसे पाठवा, मग आम्ही रामासाठी मोठं गिफ्ट घेऊ बरं का. त्यानंतर आता लगेचच शशिकांत त्याच्या मोबाईलवरून पंकजला 35,000 रुपये पाठवतो. पंकज म्हणतो की आले बरं का साहेब, आणि जेव्हा पुण्यातून आता दुकानात सामान भरावं लागेल ना, तेव्हासुद्धा मी पैसे मागेल बरं का, तेव्हासुद्धा पैसे पाठवा. तर राग येऊन शशिकांत म्हणतो हो पाठवतो ना, सगळ्या सामानाची मी व्यवस्थाही करतो. तेव्हा आता पंकज घाबरतो. शशिकांत म्हणतो की तुला जेवढं सामान लागेल ना तेवढं सामान देईल मी, असे म्हणत शशिकांत पंकजचे तोंड धरतो आणि म्हणतो फक्त तू चांगला व्यवसाय कर. त्यानंतर आता शशिकांत पुन्हा अस्मितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की चल अस्मित, येतो बरं का मी, आणि लग्न फक्त रमाशीच करायचं बरं का तू. नाही तर यांचे जसे मागाशी यांच्या घरात फटाके वाजवले ना, तसे तुझे सुद्धा फटाके वाजवील मी. तर आता शशिकांत तेथून निघून जातो. तर कावेरी म्हणते की अहो पंकज भाऊजी, कशाला त्यांचे पैसे घेतले? पंकज म्हणतो की एवढं बी नाही करू शकत का मी? अहो त्यांचा मार बी खायचा, त्यांच्या धमक्यासुद्धा खायच्या, मग पैसे का नको? कावेरी म्हणते तसं नाही, पण त्यांनी अजूक जर काही केलं तर? पंकज म्हणतो काहीच करणार नाही ते, आणि यातील एकही पैसा मी खर्च करीत नाही. पंकज म्हणतो की रमाला जर पैशाची गरज पडली तर यातलेच नाही का देता येणार. तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात. अस्मित सुद्धा आता पंकजकडे बघत हसू लागतो. तर आता लगेचच मावशी म्हणते की किती हुशार आहेत व तुम्ही, आणि त्या जाड्याने तुम्हाला किती मारलं, थांबा मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते. मावशी आता औषध आणायला आतमध्ये जातात. जिकडे रमा आणि अक्षय पळत पळत तिथे येतात, आणि पंकजची ती अवस्था बघून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते काका तुमची ही अवस्था? तर अस्मित म्हणतो की मगाशी आवाज येत होता ना, म्हणून मी तुम्हाला कॉल केला, आणि तो फटाक्याचा आवाज नव्हता, पंकज काकांना मारत होते. रमा म्हणते काका तुम्हाला काही लागलं नाही ना? तेवढ्यात पाठीमागून मावशी तिथे म्हणते की लागलं नाही? अहो जर काही माझ्या यांना कुणी काही केलं असतं ना, तर त्या शशिकांत मुकादमाला इथे उभा गाडला असता. मावशी बोट करत म्हणते जावई बापू तुमचं वडील आहे म्हणून त्यांना सोडलं, नाही तर त्यांचे इथे तुकडे तुकडेच केले असते. तेव्हा कावेरी म्हणते की खरंच मलाही एक सेकंद असंच वाटलं होतं, तुमचे वडील आता यांचा जीव घेतात की काय. पंकज म्हणतो की मी कसा घेऊन देईल जीव त्यांना माझा. ते बघून आता अक्षय हात जोडून पंकजची माफी मागत म्हणतो की पंकज काका त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तेव्हा आता पंकज म्हणतो की अहो जावई बापू तुम्ही कशाला माफी मागता, आपलं काम झालं की नाही. तर आता पंकज काका हाताची मूठ पुढे धरत म्हणतो की हे बघा, यामध्ये तुमचं केडी DNA बिएनए काही होणार आहे का बघा, भागणार आहे का बघा. तर आता मावशी म्हणते काय? तर अक्षय म्हणतो DNA रिपोर्ट. तर आता लगेचच केस दाखवत पंकज म्हणतो की अख्खा केसाचा बुचकाच उपटला. अक्षय म्हणतो पण काका तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं? तेव्हा पंकज म्हणतो खरं तर मी त्यांचा गाडीतच एक केस उपटला होता. पंकज म्हणतो की पण तो केस काढता काढता माझ्या डोक्यावरचा टोप पण निघला केसांचा, आणि म्हणून एवढं रामायण घडलं, नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. पंकज म्हणतो की आणि आता गोळी मारताना जी झटापट झाली ना आमच्यात, त्या झटापटीत एक हात मी त्यांच्या केसावर घातला आणि जोराने केस उपटून काढली. ते बघून आता अक्षय पंकजचे आभार मानतो आणि म्हणतो तुमच्यासारखा माणूस शोधून देखील सापडणार नाही पंकज काका. अक्षय म्हणतो इकडे तो शशिकांत मुकादम स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलाय, आणि कुठेही तुम्ही इकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही आमची मदत करताय. इकडे आता सीमा बाहेर रामाला बघत असते. सगळीकडे रामाला बघता सीमा ही जान्हवीकडे येते आणि म्हणते की अगं ती रमा कुठे? आता जान्हवी म्हणते की रमा तर बाहेर गेली. तेव्हा लगेचच सीमा म्हणते काय? मग मला तिने काय सांगितलं? आणि आता सीमाने डोक्याला हात लावलेला असतो. जान्हवी म्हणते काय झालं? तर सीमा म्हणते की अगं मला त्या रेवाने चल हो बाजूला असे म्हणत आता पटकन सीमा ही पुन्हा तिच्या बेडरूमकडे धाव घेते. इकडे आता अक्षय हा बाहेर येतो आणि लगेचच इन्स्पेक्टरला फोन करत म्हणतो की आम्ही तुमच्याकडे लगेचच सॅम्पल पाठवतो, पण पुढची प्रोसिजर ना आता लवकर करा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि लगेचच आता शशिकांत तिथेच बाहेर फोनवर बोलत बोलत
तिकडे येऊ लागतो तर अक्षयचे लक्ष शशिकांतकडे जाते. पटकन आता अक्षय हा रमाला घेऊन आड बाजूला झाडाच्या आड लपतो आणि शशिकांतकडे बघू लागतो. शशिकांत आता फोनवर बोलत असतो. इकडे आता अक्षय इन्स्पेक्टरला म्हणतो की थँक्यू इन्स्पेक्टर साहेब आणि अक्षय फोन ठेवतो. शशिकांतकडे बघत रागाने अक्षय म्हणतो की या माणसाचं थोबाड जरी बघितलं ना तर मला डोक्यात तिडीक जाते. तेव्हा आता रमा अक्षयला शांत बसण्यासाठी सांगते. रमा म्हणते की त्यांनी जर आपल्याला एकत्र बघितलं ना तर त्यांना संशय येईल. अक्षय म्हणतो की या नालायकाने स्वतःच्या मुलाला मारायचा प्रयत्न केलाय, कसली वृत्ती आहे याची, आणि मला तू शांत बसावयास सांगते. रमा म्हणते ही सगळी सत्ता आणि ताकद मिळवण्यासाठी चाललंय. अक्षय म्हणतो कसला आली सत्ता आणि ताकद. रागाने अक्षय म्हणतो या रेवाला आणि शशिकांतला असे जोड्याने मारून पोलिसांच्या ताब्यात द्यावासं वाटतंय. तेव्हा आता अक्षय रमाला समजावतो आणि म्हणतो की चांगुलपणाची काही समाजात किंमतच उरली नाही. रमा ही असल्या वृत्तीची माणसेच जिंकतात. अक्षय म्हणतो की रमा कधी कधी मला खूप निगेटिव्ह फील होतं ग. असं वाटतं की यांच्यासमोर आपण कसं जिंकू. अक्षय म्हणतो की या माणसांना जरी आपण पकडून दिलं ना पैशाच्या जोरावरती हे पुन्हा सुटतील, मग काय करायचं आपण. रमा म्हणते की रात्रीनंतर दिवस उजाडतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि एवढ्या लवकर हार मानलेली मला नाही आवडणार. तेव्हा प्लीज तुम्ही हतबल होऊ नका आणि एवढ्या लवकर हार मानू नका, असे आता रमा अक्षयला समजावते. अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत रमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. माझ्यावर झालेल्या अत्याचारामुळे तुम्हाला त्रास होतोय ना आणि त्यामुळेच तुम्ही हे नाटक केलंय ना. रमा म्हणते की तुमची ही अवस्था बघून मला सुद्धा त्रास होतोय, तुमची ही अवस्था मी नाही बघू शकत. तर आता रमा म्हणते की हे बघा, प्रत्येक माणसाच्या यशाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण आज मी सुद्धा खंबीरपणे तुम्हाला सांगते, पण स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणे उभा राहणारा आणि तिला साथ देणारा नवरा असतो, असे आता रमा अक्षयला समजावते. तर आता रमा म्हणते की जेव्हा दोघं एकमेकांच्या साथीत असतात तेव्हा देवसुद्धा त्यांना लढण्याची ताकद देतो. तर चला आता उठा आणि असे हतबल होऊ नका आणि हार मानू नका, असे आता रमाने अक्षयला समजावलेले असते. आणि पुन्हा नव्याने उठून उभा राहण्याची ताकद आणि उमेद रमाने आता अक्षयला दिलेली असते. इकडे आता रागाने सीमा ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि कपाट उघडून आता ते रमाने दिलेले मंगळसूत्र तिच्या बॉक्समध्ये बघते. तर तो बॉक्स रिकामा असतो आणि रागाने तो बॉक्स खाली फेकत सीमा आता स्वतःवरती रागावते आणि डोक्याला हात लावत म्हणते की मी ना पुन्हा एकदा माती खाल्ली आणि मी खूप मूर्ख आहे, मूर्ख. त्या मुलीने पुन्हा मला फसवलं. जान्हवी म्हणते की काय बोलताय आई. तर सीमा म्हणते की हे म्हणतात ना ते अगदी खरं आहे, मी अगदी मूर्ख आहे, मूर्ख. सीमा म्हणते मी एक नंबरची बिंडोक आहे. तर जान्हवी म्हणते आई तुम्ही अगोदर शांत व्हा आणि काय झालं ते मला शांततेत सांगा. तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत सीमा आता जान्हवीला सांगते आणि म्हणते की रेवा इकडे आली होती, रमा बाहेर रडत असल्याचे तिने मला सांगून बाहेर पाठवले आणि हे बघ तिने रामाचं हे मंगळसूत्र चोरलं. तेव्हा आता जान्हवी म्हणते की आई एवढंच ना, रामाने बनवलेलं ते नवीन मंगळसूत्र ना. तर सीमा म्हणते नाही रमा अक्षयच्या जुन्या लग्नाचं ते जुनं मंगळसूत्र रमा अक्षय नावाचं. ते ऐकून जान्हवीला मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते की अक्षयची तेवढी एकच आठवण रमाकडे बाकी होती आणि तेच त्या रेवाने चोरलं. सीमा म्हणते की आणि तेही माझ्या वेंधळेपणामुळे गेलंय. मी एकदम एक नंबरची बिंडोक आहे, मूर्ख आहे, मला काही अक्कलच नाही, असे आता सीमा स्वतःला दोष देत आता म्हणत असते. आणि तेवढ्यात रमा तिथे येते. रमा येताच पुन्हा सीमा रमासमोर येत म्हणते की रमा मी एक नंबरची मूर्ख आहे, मी माती खाल्ली, मी बिंडोक आहे, मी वेंधळी आहे. आणि लगेचच आता सीमा ही स्वतःच्या तोंडात मारू लागते. तर रमा आता सीमाला धरते आणि म्हणते आई काय झालं. तर आता लगेच सीमा म्हणते की रमा तुझं मंगळसूत्र मी सांभाळू नाही शकले. आणि पुन्हा आता पटापट सीमा तोंडात मारू लागते. रमा आता सीमाला धरते. सीमा आता खाली बसत हात जोडतच रमाला म्हणते की रमा सॉरी. तर आता रमा म्हणते की गेली ना ती मंगळसूत्र घेऊन, काही हरकत नाही, जाऊ द्या, ते मंगळसूत्र कसं काढायचं ना तिच्याकडून ते मी बघते, तुम्ही मनाला लावून घेऊ
घेऊ नका बरं, असे म्हणत आता रमा सीमाला समजावते. जान्हवी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, बघा मी कसं त्या रेवाकडून मंगळसूत्र काढून घेते ते. तर आता रमा म्हणते की जान्हवी वहिनी तुम्ही कशाला यामध्ये पडता, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्या मंगळसूत्राचं आता मी बघते. इकडे आता रमा सीमाला समजावते आणि म्हणते की त्या शशिकांत मुकादमांनी तुम्हाला कायम कायम बोलून तुमचा आत्मविश्वास कमी केलाय. रमा म्हणते की या समाजात बायकांच्या छोट्या चुकांना सुद्धा मोठी शिक्षा असते आणि पुरुषांच्या मोठ्या चुका सुद्धा माफ केल्या जातात. रमा म्हणते की आणि आपल्या समाजात हेच चालतंय आई, बायकांना सुद्धा त्यांच्या सासरच्या घरी छोट्या छोट्या गोष्टीतून मोठमोठी शिक्षा बघायला मिळते. जेवणच तिखट केलंय, जेवणात मीठच नाही, अशाच्या बारीक गोष्टीतून टोमणे मारत मोठमोठी शिक्षा आता बायकांना दिली जाते. आई तुला कळतच नाही कसं वागायचं, कशी राहतेस, कशी वागतेस, कशी कपडे घालतेस, या काही ना काही कारणामुळे समाज हा नेहमी बायकांना नावच ठेवत असतो. तेव्हा आता रमा सीमाला सांगते आणि म्हणते की आई तुम्ही आजपासून स्वतःला शिक्षा करून घेणार नाही आणि आज तुम्ही स्वतःहून आजपासून रडणार देखील नाहीत. रमा म्हणते की आता फक्त लढायचं तर रडायचं नाही, द्या बरं आई मला वचन. जान्हवी म्हणते की रमा अगदी बरोबर बोलते आई. तर सीमा ही अवाक होऊन फक्त रमाकडेच बघत असते. रमा म्हणते की आणि म्हणायचंच नाही की हे मला जमणार नाही म्हणून, सगळं जमेल आणि त्यासाठी होकार द्यायचा. तेव्हा आता रमाचे ते बोलणे ऐकून सीमा म्हणते की रमा तू आज काहीतरी वेगळीच वाटते आणि आज तू खरंच बदलल्यासारखी वाटतेस. तर आता लगेचच रमा म्हणते की हो आई, मला आता यांच्यासाठी तर लगेच. रमा जान्हवीकडे बघते आणि पुन्हा नाटक करत म्हणते की हो आई, मला आता बदलावंच लागेल, कारण माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे ना आणि मला स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागेल. तर आता जान्हवी सुद्धा विचारात पडलेली असते. इकडे आता रेवा ते मंगळसूत्र घेऊन आई आजीच्या रूम मध्ये आलेली असते. तर पाठीमागून रमा सुद्धा तिथे येते आणि रेवाला मंगळसूत्र मागत म्हणते की रेवा हे बघ, तुझ्या लग्नाचे फक्त 2 दिवस राहिले, तू जर मला माझं मंगळसूत्र दिलं नाही तर 2 दिवसात जर काही वेगळं झालं तर मग मला सांगू नकोस. आई आजी म्हणते की अगं रेवा तुझे 2 दिवस तर राहिले, देऊन टाक ना तिचं मंगळसूत्र, कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. तर आता इकडे अक्षय हा रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की रमा हे बघ, तुला जे हवं होतं ते मी दिलं, तर आता मला जे हवं आहे ते तू दिलं पाहिजेस. तर रमा म्हणते काय हवंय तुम्हाला, की माझ्या नावाची हळद आता तुझ्याच अंगाला लागली पाहिजे. तेवढ्यात आनंद तिथे येत आता लगेचच दोघांनाही म्हणतो की आता ही जबाबदारी माझी आणि आता ती लग्नाची हळद फक्त तुमच्या दोघांच्याच अंगाला लागेल. तर तेवढ्यात दरवाजा उघडून रेवा तिथे आलेली असते आणि रेवानी त्यांचे ते बोलणे ऐकलेले असते. तर आता रमा अक्षयचे भयानक सत्य रेवा समोर येऊन रेवाच्या चिंधड्या उडालेल्या असतात. तर आता अक्षयच्या नावाची हळद कशी रमा अक्षयला लावून रमा अक्षय कसे लग्न करून एकत्र येतात आणि रेवाला कसे फाट्यावर मारतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.